मी काय म्हणतो बाबा, ते बायाच्या तुंग्याचा हिशोब द्यायचा होता आपल्याला. तर कसं आहे, आता रविवार आहे तर येतीनच बाया, सकाळून येतील नाही तर संध्याकाळून येतीनच. हां, तर पाहिजा मग तेवढे त्याचा पैसे काढून मग तिजोरीतले. अरे बा, तुले तर किती खेप म्हटलं म्या, ते चाबी मापाशी नको ठेवत जाऊ, राहू दे तुझ्याचपाशी. 10 खेप 10 रुपयासाठी येतं तू विचाराले. नाही पाहिजे मला चाबी, मला काही काम नाही त्या पैशाचं, मला लागले तर मी मागतो ना तुले. तुझ्याचपाशी चाबी राहू दे ना, मापाशी ठेवतच काय चाबी तू. तसं नाही बाबा, ते तुमच्याच पैसे राहू द्या. कसं आहे, ते आम्ही कुठे जातोय तो पडली गिळली चाबी तर कुठं बसता तुमच्या पैसे सेफ राहते. चाबी गिबी तुमच्या पैसे राहू द्या. तर ते द्या मग, मी पैसे गिसे काढून ठेवून देतो. अजून ते लोक येतील तर मग. हो, पण ते निंदन झालंच नाही ना, आतापासून पैसे पैसे कसे काय म्हणजे. नाही ना, ते कसं आहे, ते बाई म्हणे मला, तुंग्यावाली बाई म्हणे की बा आधीच पैसे दे जा, लोकांची जराशी तंगी चालू आहे. काय मग म्हटलं तर देऊन द्यायला आपल्याला, काय आज देणं आहे उद्या देणं आहे की नाही. हो ना, तुझं सगळं बरोबर आहे. आता मला सांग तू, किती झडी चालू आहे पुरी, म्हणजे पाण्यात तू आता पाण्यात आवाज येऊच राहिला ना तुले. पुरं पाणी चालू आहे, एवढ्या पाण्यात येतात का बाया. नाही नाही, तुमचं बरोबर आहे. जेवण खाऊन झाल्यावर येतील ते 10 वाजता रात्रीच्या. सध्या वाजलेच किती, 6 वाजले संध्याकाळचे. आता पाणी चालू आहे, पाण्यात नाही येत म्हणा, पण तरी आपण काढून ठेवलेलं बरं राहते पैसे, आहे की नाही. नाही नाही, तिथं आहेच गड्या, पैसे गिसे काढून ठेवून द्यायचे, मग आले की देऊन द्यायचे एक एक करून मस्त आपल्या खिशात बसून. त्याला म्हणतो अंगणात बसा, एका एकाच ते तुंग्यावाली बाई नाव घेते आणि त्याला तेवढे तेवढे पैसे देऊन द्यायचे मग. बरं बरं, चाल मग तुला ते पैसे काढून देतो मी, चाल. बरं बरं. बापू, एवढा आवाज काय आहे हो बापा, कोणाले काय झालंय आवाज आहे ना. 20-25 लोक आले काय काय आपल्या घरात, काय का आहे काय. हा, एवढं का आहे काही समजूच नाही राहिलं बापा. भीमलाबाई एवढ्या झडीत नाही आल्या तुम्ही, म्हणजे का का आहे काय, म्हणजे का आहे. काय काय म्हणता साजे सरपंच, ते बाया सुचू देत ना मले. 10 चक्रा मारल्या म्हटलं माघारी बायाने, 10 चक्रा. हा, सुचू नाही देऊ राहिल्या ना, आता चला ना, आता चला करू राहिल्या पैसे मागाले. त्याला पैसे पाहिजे असतील ना, मला काही सुचू दिलं नाही, मग आली बघ घेऊन सगळ्या बायाला. काय करू मी. अरे पण काय पाणी पाऊस तर पाहायचं काय, काय बा सर गिजगिज केलं वाटते कडे अंगण आता पाण्यानं. छत्र्या किती आणल्या की नाही. हो, आणल्या काही नाही, छत्र्या आल्या काही बोंदरीच्या पोत्यात आल्या. आता मी काय करू त्याला, पैसे पाहिजेच म्हणून म्हटलं चला मग पैसे पाहिजे तर, आहे की नाही. अरे बापरे, अंगण गिजगिज करून टाकलं शेण पाण्यानं आता काय. पैसे राजा, काय एवढं पाणी तर बंद होऊ द्यायचं होतं. एवढ्या झडीत आल्या, जरासं उशिरा यायचं होतं ना, 9 वाजता. हा, जेवण खाऊन झाल्यावर यायचं होतं. काय एवढं अर्जंट होतं का, गावातून चाललो तुम्ही पाहून, एवढा मोठा वाडा उचलून घेऊन चाललो होतो का कुठे. अरे तसं नाही ना सरपंच, तुमच्यावर भरोसा माया पूर्ण आहे. म्हणजे बाया सुचू देत नाहीत ना, बाया माहित नाही का तुम्हाला कशा असते. आताच द्या आताच द्या, उद्या काम आहे, उद्या बाजार आहे ना, सायन तसं आहे करू राहिल्या. अरे हो ना, पण कसं कायच काय. बरं ठीक आहे, बसा तुम्ही अंगणात, बसा बा, सगळ्याला घेऊन येतोच मी, पैसे गिसे आणतो, बसा तुम्ही. बरं बरं, मी सांगतो त्याला बसा लावतो, एका लाईनला बसा लावतो. तुम्ही या लवकर पैसे घेऊन या, आणि ते आपली वही आणजा, एखादी पेन आणि कागद घेऊन जा, मग त्यात मी नाव लिहिता येते बरोबर हिशोबानं. आता त्याचा हिशोब तुम्ही ठेवला नाही का, मला माहित आहे का आता ते किती दिवस कोणती बाई आली नॉर्दत दुपारून कोण गेली, त्याचा हिशोब तुमच्यापाशी असायला पाहिजे ना, का मी लिहते आता. अरे हाय ना, माझ्यापाशी हिशोब आहे, पण तुमच्यापाशी ठेवा लागते त्या हिशोबानं. तुम्ही एक वही या ना, त्याच्यावर लिहून घेतो. मायापाशी राहीन, तुमच्यापाशी राहीन हिशोब. आता त्याची काय गरज आहे, कोणापाशी असो ना एखादा हिशोब, मापाशी काय ठेवा लागते, तुमच्याच ठेवा. विश्वास आहे मला तुमच्यावर, ठेवा ते हिशोब तुमच्याच ठेवा. नाही नाही, ते हिशोब कसं आहे, आमचं म्हणणं काम आहे का, मग कसं आहे उद्या चाल पुढे चालून असं हे नाही झालं पाहिजे, आहे की नाही काका. नाही नाही बाई, बरोबर आहे, हिशोब क्लिअर असला पाहिजे. मग कसं आहे, हिशोबानं नाते खराब होते फालतू. कसं आहे, म्हणून तर. बरं ठीक आहे, मी आणतो बा, पैसे आणतो, बसा तुम्ही अंगणात बसा. हो या लवकर. माय बी नकातच आहे ना बा, कायच करावं बाया म्हणजे लयच. चला बाबा, द्या बरं पैसे काढून, चला बरं. हो बाई, बोलाव ना सरपंच, बोलाव ना काका. संध्याकाळी घरी जाऊन स्वयंपाक गिपाक करायला लागते ना का, संध्याकाळी वरतीच बसावा मी. बोला लवकर बोलाव, स्वयंपाक गिपाक आहे ना म्हणा का, सरपंच येते करून द्यायला स्वयंपाक, लवकर पैसे द्या म्हणा, मग काय करा म्हणा आम्हाला. अरे थांबा ना जी, कोण कल्ला करू राहिले तुम्ही, एवढा कल्ला करू राहिले जसं का आपण गेलो बाजारात हाव. ते कल्ला करू नका ना, ते सरपंच बायको माहित नाही तुम्हाला कशी आहे, लय फन करते ते. कल्ला करू नका, शांततेत बसा ना. आला ना सरपंच. अरे बापरे, सरपंच बायकोचं काय काय त्यामुळे आमचे पैसे द्या म्हणा, आम्हाला मग काय म्हणा. हा, काय काही पैसे द्या म्हणा, उद्या भैया आहे, भैया कोण जाईल. आले सरपंच साहेब आले, सरपंच साहेब आले, लवकर कल्ला नका करू, कल्ला नका. बापा बापा बापा, बाजारच भरला जसा यात्रेतनी. कायच करावं आता, कितीच पाय गाट्याचे आणले असतील आणि कितीच काय या पोर्च मध्ये. आता मले धुवाला होते का काय, काजून बायकोले काची, कायच करा बाबा. अरे काय राजा तुम्ही, काय म्हणजे कसं काय, आपलं गाव आदर्श गाव आहे ना, तुम्ही काय कल्ला करू राहिला बाजारात आज असे. तर शांतता राखायची. काय लहान लेकरावानी शाळेत थोडी यावं आपण का, सगळ्यात गोष्टी सांगा लागते का. जर शांततेत बसायचं ना, सगळ्याचे पैसे भेटत ना, काही पाहून नाही चाललो, एवढा मोठा वाडा उचलून घेऊन नाही चाललो बा मी कुठे दुसऱ्या गावाले. काहून तुम्ही कल्ला करू राहिले, देतो ना बा पैसे सगळ्याचे 1-1 रुपया देतो ना.
आता काय सांगा बापा सरपंच साहेब तुम्हाला उद्याला बजा आहे बायको खाऊ घेत नाही घरात पैसे नाही आणले तर काय सांगा ते तुम्हाला अरे ऐकून दिले हा तू काय ती पुढे कुराला बाया बायात नाही बाई आहेस का तू हा मागा बस ना तू काय आला बायकोला कोणी पाठवलं चालला का पुढे पुढे पतर 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 करतं चालू मागं होय बापे काय बाई आहे का काय आहे का होय माझ्या बायकोचे पैसे मी घ्याय आलो तर तुझे काय अडचण आहे हा तिच्यावरचे पैसे मी घेतो ना हा तू अडचण काय आहे मी कुठे बसीन सरपंचाचं घर आहे मी कुठे बसीन नाही नाही बायात नाही आहेस का तू मला सांग तू बाई आहेस का पुढे पुढे करू राहिला मागा बस ना सगळ्यात मागं पैसे सगळ्या आखरी पैसे तोच घ्यायचे हा बायानं पुढे पैसे घ्यायचे पहिले हा एवढं तसं स्वतः बायकोला कोणी पाठवलं हा मागं चटकन मागं बापा बापा काय खरंच बाई आहे तू हा हा म्हणजे खरंच तू पण आहे का तू मी कुठे बसीन मी पैसे काही घेईन तू काय करायचे तू आहे का मोकळे हा चटकन मागं वाचा बायाले पहिले हा मागं म्हटलं मागं बुद्ध्या माही बुद्ध्या मग तू एक पाणी आहे पुढे पाणी आहे तिथं माहिती काय आहे तुझे पुढे पाणी आहे तुझ्यासारखी डाय नाही करत ना मी हा तू डाय करतो दर रविवारी खाते बाई आहे का तुफान बस हा तुझ्या नळा लवकर मिळा नाही तर जगायचं नव्हता बिचारा काय म्हटलं मा नवऱ्याला काही नको म्हणून म्हटलं बाबू हा तुझ्या मिळा ते लवकर बिचारा जगू ना काय फायदा होता त्याला बरं मिळा मागं जाय म्हटलं बुद्ध्या तू हा चटकन मागवाय अरे काय भांडणं करू राहिला ज्या तुम्ही लहान लेकरावनी अरे ओ कंतीला बाजी वा बरं मागं जाऊन बसा जाऊ द्या टेन्शन वा घेऊ जा खाते बाई आहे का तुफान काय तर नाव अशांत आहे काय दिवसांत आहे अशांत आहे पहिली बाई अशांत अरे मी काय म्हणतो बाई कल्ला नका करून तुम्ही सगळ्याचे पैसे भेटे ना सरपंच पुढच्या वेळी सांगणार नाही बरं आपला तुंगा एवढा कल्ला असते करायचा मुकदरीन बाई पुढच्या वेळी सांगू का नाही सांगू त्याची गरज आम्हाला आमचे पैसे द्या मोकळे करा आम्हाला काय माय लयच पैसा टिकले काचे या बायाला बदलतो पुढच्या वर्षी मी हे बाया ठेवतच नाही माया तुमच्यात आता बरं झालं ना सगळ्यात झालं ना आता शांत राहा गाड्या मी देतो सगळ्याला पैसे देतो पण कल्ला करू नका अजून कसं आहे मग फालतू मग बायको येईन आणि मग ते सगळ्याला बोलत बसीन मला बोलीन मग शांततेत बसान जरा पा तुम्हाला शांततेत राहा म्हटलं तुम्ही अजूनच कल्ला करायला लागला मी काय म्हणतो कोणीच बोलू नका एक एकाच ज्याचं नाव येईन त्यानं पैसे घेऊन जायचे इथून हा समजलं का हो बाबा आमचं नाव घ्या पहिले जाऊ द्या आम्हाला घराकडे स्वयंपाक करायला लागते घरी जाऊन म्हटलं हा हो ना आजीबाई तुमचं पैसे देतो पहिले जा तुम्ही पहिले पैसे घ्या जा बापा बापा लक्ष्मीबाई तुम्ही होत्या का या तुंगेत नाही हा हो मग मी म्हटलं तर काय घरी राहू राहू जास्ती वजन वाढते तर चला तुमच्यात मग काही ना काही काम होते पैसे येते घरचं पाण्याले मग भावाच्या घरी जायचं असलं काही न्यायचं असलं लपून माणसाच्या तर मग कसं पैसे राहते ना माणसाला मागायची गरज नाही राहत मग आहे का नाही 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 बराबर आहे पैसे पाहिजेच बायापाशी पैसे पाहिजेच आता तर काय तुमच्या त्या लाडकी बहिणी योजनेचे येतात ना वाटते 1500 रुपये मग तर काय निघाले बाया सापडतील नाही तर हेच मला वाटवलं पण बरं आहे बरं आहे बरं आहे हो ते एकदा लाडकी बहीण योजनेच्या आल्यावर मग काय निंदायला लागते मग तर घरी बसल्या बसल्या पैसे भेटतात मग काय निंदायला बाया सापडत नाही बरोबर आहे पण तुम्ही दिसला नाही मला एक दिवस पण निंदानी हा नाही नाही तसं नाही तुम्ही ज्या दिवशी मी वावर आलते ना त्या दिवशी मी आलीच नव्हती आणि झालेच किती दिवस 4 दिवस झाले तुमच्या वावरात निंदन चालू झालं आहे का नाही तुम्ही ज्या दिवशी आले त्या दिवशी मी नव्हतीच वावरात बाकीच्या दिवशी आलती मग अच्छा 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 काही विषय नाही काही विषय शांताजी तुमचे किती दिवस आहे म्हटलं 4 दिवस पूर्ण आहे आपले पूर्ण 4 दिवस आहे बरं बरं तुमचे 4 दिवस तुमचं उर्मिला ताई तुमचे किती दिवस आहे म्हटलं माझे 2 दिवस आणि 1 दिवस अर्धा म्हणजे 2.5 दिवस आहे माझे अच्छा अच्छा तुमचे 2.5 दिवस समजा शेवंत आजी तुमचे किती दिवस आहे म्हटलं माझे पण 4 दिवस आहे बाप्पा सकोताई तुमचे किती दिवस आहे म्हटलं माझे 3.5 दिवस ते 3 दिवस पूर्ण आणि एका दिवसात ते लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला गेले मी घरी तर ते अर्धा दिवस समजा तर 3.5 दिवस आहे माझे 4 दिवसातले अच्छा माय बहीण लाडकी बहीण योजना आहेच का इथं पण अच्छा अच्छा तुमचे 3.5 दिवस समजा कंदिलाबाजी तुमचे किती आहे म्हटलं तुमच्या बायकोचे ठीक आहे मला वाटते 4 दिवस असतील 4 दिवस हो बरोबर 4 दिवस घरी नव्हते ते 40 दिवस असतील आणि मी काय म्हणतो म्हणजे 4 दिवस आहे ते आजीचे पण मी काय म्हणतो तर मी काय म्हणतो की 4 दिवस घ्या आणि उद्यापासून मी येऊ का निघाले हा मग अजिब मजूर द्या मी काही जास्त निघत नाही म्हणजे अर्धा दिवस मी तंबाखू घरचं बघतो अर्धा दिवस पुंजे उचलतो तर मग पुंजे उचलाल्यानंतर काय बघा का मग हा उद्या जा का मग अजिब मजूर द्या आता हाय ना पुंजा उचलाल माणूस तुम्हाला काय एवढं बरं पाहून घ्यायचा काय आहे ते तुम्ही ते मुकदरीन बाईसोबत बोलून घ्यायचा काय आहे ते मला नका सांगू मी काही पाहत नाही ते बरं कसं आहे मग होते गरीब आहे मदत कशी आहे ते निया झाडाचा पगार पुरत नाही आता ते निया झाडाचा पगार पुरू नाही आला त्याच्यानं जास्त मग पहा मग आमच्या का एकेच्या बुगी निया ह्या असायला ना ते लाडकी बहीण योजनेला फॉर्म भेटत नाही म्हणजे भरत नाही ते 1500 रुपये घे निया ह्या आहे ना म्हणून हो ना जाऊ द्या बरं तिकडे कामाचं घ्या तुम्ही बरोबर आबाजी पाहू आपण काय करायचं संध्याकाळी बोलू तुम्ही पैसे घ्या मोकळा आधीच पाणी चालू आहे झड लागेला आहे अति गिजगिज करू नका लवकर घ्या पैसे मोकळा घराकडे चला बरं बरं घ्या तुम्ही पैसे टाकतो आम्ही काही हो हो देतो